गांधीजीनं घेरवड्यात दंगा केला. असा दंगा केला की म्हणलं तुम्हाला दोन मताचा अधिकार दिलाय हे साध्य होऊ देणार नाही. तुम्हाला दोन मताचा अधिकार दिलेला साध्य होऊ देणार नाही. बाबासाहेब पण हिरेला पेटले, म्हणल्या माझ्या बत्तीच्या खांबाला मला फाशी दिलं तरी मी माघार घेणार नाही. ती पत्र रमाई वाचायची आणि प्रत्येक पत्राच्या शब्दाबरोबर रमाईचं काळीज विदीर्ण व्हायचं. आणि या काळजीनं रमाईची प्रकृती खालावली, एवढी खालावली की बाबासाहेबांनाही वाटलं इतके डॉक्टर करतोय पण परिणाम का होत नाही. मग डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही यांना कुठल्या तरी चांगल्या हवेच्या ठिकाणी घेऊन जा. आणि मग कुठे नेलं बाबासाहेबांनी कुणाच्या हवाली केलं रमाईला? धारवाडला वराळे जे हॉस्टेल चालवत होते लहान मुलांचं शाळेत असलेल्या त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना त्या वसतिगृहात बोलवलं जायचं. आणि वसतिगृहात बोलवल्यानंतर त्यांना तिथं जेवू गावून शाळेत जायची मुलं. तर मुलांमध्ये रमाईचा जीव विरंगुळा होईल म्हणून बाबासाहेबांनी वराळ्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं गुरुजी डॉक्टरनी सल्ला दिलेला आहे हवा पालटासाठी तुम्ही यांना वसतिगृहात घेऊन जा. आणि मग रमाई त्या वराळे गुरुजींच्या बरोबर धारवाडला गेल्यानंतर बघूया परिस्थिती काय सांगितलेली आहे. कवी काय म्हणतोय बघितलं तिथं. रमाईने एक दिवस बघितलं, दुसऱ्या दिवशी आहे, पहिल्या दिवशी गेले तर अंगणात मुलं खेळतायत, बागडतायत, आनंद आहे. 2 दिवस गेल्यानंतर एक दिवस बघितलं रमाईनं बाहेर मुलं कुठं दिसेना झालेत, त्यांचा आवाजही किलबिल ऐकायला येईना झालेत. वराळे गुरुजींना बोलावून घेतलं, गुरुजी मुलं शांत का आहेत? वराळे गुरुजी शांत झाले, काय बोलावं? आणि बोलून तर ह्या माता काय करणार आहे? कारण शिष्यवृत्ती जी होती ती थांबवली होती आणि ती आलं नसल्यामुळं दुकानदार म्हणला पहिले पैसे तुम्ही द्या आणि नंतर मी तुमच्या हॉस्टेलला अन्नधान्य जे काय आहे ते तुमचा सीधा मी तुम्हाला देईन, पण पैसे तुम्ही द्या. आणि यामुळं दुकानदारानं नाकारल्यामुळं मुलांना खाऊ मिळाला नाही. त्यांना जे संध्याकाळचं सकाळचं जेवण मिळायचं ते मिळू शकलं नाही आणि भुकी मुलं शांत आहेत. वराळे गुरुजींनी सांगितलं आई 2 दिवसापासून मुलं उपवासी आहेत. का उपवासी आहेत? तर येणारी जी हे रसद आहे ती सरकारनं थांबवलेली आहे. रमाईनं काय केले बघूया. भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली, भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली, उपासमारीची आली होती घडी, उपासमारीची आली होती घडी, विकली रमाईन बांगडी सोन्याची बांगडी, विकली रमाईन बांगडी सोन्याची बांगडी, विकली रमाईन बांगडी सोन्याची बांगडी. भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली, ओ भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली, उपासमारीची पाळी, उपासमारीची आली होती घडी, विकली रमाईन बांगडी सोन्याची बांगडी, विकली रमाईन बांगडी सोन्याची सोन्याची. वसतिगृहाते चालवी वराळे, निवास करती चिलीपिली बाळे, वसतिगृहाते चालवी वराळे, निवास करती चिलीपिली बाळे. प्रसंग हा घडला धारवाडी, प्रसंग हा घडला धारवाडी, उपासमारीची आली होती घडी, उपासमारीची आली
होती घडी विकली रमाई बांगडी सोन्याची बांगडी विकली रमाई सोन्याची बांगडी मुकेलेल्या बाळांची दशा पाहिली मुकेलेल्या उपासमारीची आली होती घडी उपासमारीची आली होती घडी विकली रमाई बांगडी सोन्याची बांगडी विकली रमाई सोन्याची त्यागाची मूर्ती दयाळू मन त्यागाची मूर्ती दयाळू मन गेला राहून प्रिय नव्हता लेकराहून प्रिय नव्हतं सोन लेकराहून प्रिय नव्हतं सोन वराळने गाठली सोन्याची पेढी वराळने गाठली सोन्याची पेढी उपासमारीची आली होती घडी उपासमारीची आली होती घडी विकली रमाई बांगडी सोन्याची बांगडी विकली रमाई बांगडी सोन्याची चिमुकल्याचे पाहुणी हाल रमाई रडली सांगे विशाल रमाई रडली सांगे विशाल चिमुकल्यांचे पाहुणी हाल रमाई रडली सांगे विशाल आनंदाची रमाईने उघडली कडी आनंदाची रमाईने उघडली कडी उपासमारीची आली होती घडी उपासमारीची आली होती घडी विकली रमाई बांगडी सोन्याची बांगडी विकली रमाई बांगडी सोन्याची बांगडी विकली रमाई बांगडी सोन्याची बांगडी अरे होतोस का मग आम्हाला काय मिळेल आम्ही काय घेतलं नाही आम्ही मोदाचार्य झालो सामनेर झालो केंद्रीय शिक्षक झालो सैनिक झालो आम्हीच खिशातलं घातलं पण आम्ही नाही दिलं पोरासनी विचारलं मोदाचार्य होतोस का आम्हाला काय मिळेल आम्हाला काय मिळेल तुला टोले मिळतील आणखी काय नाही मिळलं अरे समाजात